काल जे घडलं त्याबद्दल मला माफ करा मॅडम, सुनैनाने मान खाली घालून हळू आवाजात म्हटलं. आदितीने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. जे झालं ते झालं, पण पुन्हा असं काही होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. तो क्षण पाहून रुद्रचा संयम सुटला. माझी बायको तुझ्याशी इतकी चांगली वागते. त्याचा आवाज अजूनही थंड होता. मग तू वारंवार तिलाच का दुखवतेस? माझी चूक झाली साहेब, सुनैना घाबरून म्हणाली. पण रुद्रने तिच्या माफीनाम्याकडे पाठ फिरवली. दुपारी आदिती रुद्रजवळ आली. आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. संध्याकाळपर्यंत कार्यक्रम असेल, मी जाऊ का? रुद्र क्षणभर विचारात पडला. 9 वाजेपर्यंत घरी येशील, तो ठामपणे म्हणाला. आणि 2 बॉडीगार्ड्स असतील. आदितीचा चेहरा उतरला. आज नाही, चालेल का? ती लाडात म्हणाली. सतत कुणीतरी मागे असलं की मला अस्वस्थ वाटतं. ड्रायव्हर सोबत आहेच. तो प्रश्न फक्त तुझा नाही, रुद्र गंभीरपणे म्हणाला. माझ्या बाळाचाही आहे. फक्त आज प्लीज. आदितीने त्याचा हात धरला. रुद्र हरला. ठीक आहे, तो म्हणाला, पण फक्त आज. आदिती आनंदाने हसली. थँक्यू बाबू. ती त्याच्या हातावर वाकून किस घेतलं. रुद्र तिच्या कपाळावर किस करतो. संध्याकाळी आदिती तयार झाली. नामांकित डिझायनरचा साडी ड्रेस, हलका मेकअप. ती जिना उतरताच घरातील नोकर थबकले. मॅडम किती सुंदर दिसतात, हळू आवाजात कुजबूज झाली. सुनैना ते दृश्य पाहत होती, डोळे भारलेले, पण मनात जळजळ. मॅडम कुठे चालल्या? तिने विचारलं. मैत्रिणीच्या वाढदिवसाला, आदिती हसत म्हणाली. पार्टीत पोहोचताच सगळ्यांच्या नजरा आदितीवर खिळल्या. तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता, सौंदर्य होतं आणि एक वेगळंच तेज. हॅपी बर्थडे, ती मैत्रिणीला मिठी मारत म्हणाली. वेळ कसा गेला कळलंच नाही. घड्याळात 8 वाजले. आता निघायला हवं, ती स्वतःशी म्हणाली. घरी परतताना रस्ता विलक्षण शांत होता. अचानक समोरून एक गाडी आडवी उभी राहिली. साहेब, ड्रायव्हरने ब्रेक दाबला. 3 अनोळखी माणसं काचावर थापा मारू लागली. बाहेर या लगेच. आदितीचा श्वास अडखळला. क्षणातच झटापट झाली. ड्रायव्हर जमिनीवर कोसळला. आदितीला कुणीतरी मागून पकडलं. नाकाजवळ रुमाल आणि अंधार. मॅडम मॅडम, ड्रायव्हर वेदनेत ओरडत राहिला. देशमुख हवेलीत. साहेब, ड्रायव्हर रक्ताळलेल्या चेहऱ्याने आत आला. आदिती कुठे आहे? रुद्रचा आवाज थरथरला. मॅडमला पळवून नेलं. त्या शब्दांनी रुद्रचं जग कोसळलं. आदिती शुद्धीवर आली. हात बांधलेले, ओबडधोबड गोदाम, अंधार आणि भीती. मला सोड, ती ओरडली. तेवढ्यात समोरून एक परिचित चेहरा पुढे आला. कियारा. कसं वाटतंय मिसेस देशमुख? ती उपहासाने हसत म्हणाली. हे तुझं काम आहे, आदिती हादरून म्हणाली. हो. कियाराने तिची हनुवटी पकडली. रुद्र माझ्यापासून हिसकावून घेतलंस. तो भूतकाळ आहे, आदिती ठामपणे म्हणाली. गप्प बस, कियारा किंचाळली. आजची रात्र इथंच काढ, ती वळत म्हणाली. कारण तू देशमुख हवेलीला लायक नाहीस. दार बंद झालं. आदिती रडत रडत ओरडत राहिली. इकडे सुनैना मनातल्या मनात आनंदी होती. ती खोट्या काळजीचा आव आणत रुद्रजवळ फिरत होती. पण रुद्र, पोलीस स्टेशन, CCTV, फोन कॉल्स. 2 दिवस उलटले. आदिती अजूनही बेपत्ता होती. रुद्रच्या डोळ्यात झोप नव्हती. मनात फक्त एकच विचार. आदिती, मी तुला शोधेनच. आदितीच्या अपहरणानंतर रुद्र देशमुखाचा प्रत्येक दिवस जणू थांबून गेला होता. देशमुख हवेली, जी नेहमी त्याच्या कडक पावलांनी, ठाम निर्णयांनी गजबजलेली असायची, आज मात्र भयान शांततेत बुडाली होती. रुद्रने ऑफिसला जाणं बंद केलं होतं. फाईल्स, मीटिंग्स, कोट्यावधीचे व्यवहार, सगळं निरर्थक वाटत होतं.
तो दिवसातून जेमतेम 2 घास खात होता. रात्री डोळे मिटले तरी झोप येत नव्हती. डोळे मिचताच त्याला फक्त आदितीचा चेहरा दिसायचा. भीतीने भरलेले डोळे, हात पोटावर ठेवलेले आणि तो आवाज, रुद्र मला शोध, ती ठीक असेल ना? हा प्रश्न त्याच्या मनात सतत घुमत होता. सुनैना हळूच त्याच्या जवळ आली. साहेब धीर धरा, मॅडम सापडतीलच, देव आहे ना? तिचा आवाज मृदू होता, पण रुद्रच्या मनातलं वादळ शांत होणं अशक्य होतं. पोलिसांना अजून काहीच धागा सापडलेला नाही. रुद्रचा आवाज थरथरत होता. जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. किमान थोडं तरी खा साहेब. असं उपाशी राहिलात तर तुम्हीच आजारी पडाल. मला भूक नाही, तो खुर्चीत कोसळत म्हणाला. मला फक्त आदिती परत हवी आहे. तरीही सुनैनाच्या आग्रहाखातर त्याने 2 घास घेतले. सुनैना ते पाहून नकळत हसली. तिला वाटत होतं, हळूहळू सगळं पुन्हा माझ्या हातात येईल. दुसरीकडे एका जुनाट ओसाड गोदामात आदितीची अवस्था भयानक होती. हात बांधलेले, शरीर थकलेलं, पोटात जीव आणि डोळ्यात भीती. कियाराच्या माणसापैकी एकाने तिच्या मांडीवर भाताची पिशवी आणि पाण्याचा ग्लास फेकला. घे खा, मला इथून जायचं आहे. आदितीचा आवाज थकलेला पण ठाम होता. जास्त बोलू नकोस, खा, नाहीतर आजारी पडशील. तिने पोटाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आलं. माझ्या बाळासाठी मला जगायलाच हवं. हात बांधले असताना कसं खाऊ, ती म्हणाली. ठीक आहे, पण पळायचा विचारही करू नकोस. हात सुटताच तिने हळूहळू अन्न खाल्लं. तेवढ्यात कियारा आली. त्या गावंढळ मुलीला खायला दिलं का? तिच्या आवाजात तुच्छता होती. हो मॅडम, बरं आहे. उपाशी मरायला नको, नाहीतर आपल्यालाच अडचण येईल. ती आदितीकडे वळली. कसं वाटलं अन्न? गावाला असंच खातं असशील ना? आदितीने तिच्याकडे रोखून पाहिलं. मी गावंढळ असेल, पण दुसऱ्याचा नवरा हिसकावून घेणारी नाही. कियाराचा हात उठला, पण आदितीने तो हवेतच पकडला. मी कमजोर नाही. तिचा आवाज ठाम होता. माझा नवरा मला शोधणारच. कियारा संतापून बाहेर निघून गेली. त्या रात्री रुद्रने एकच निर्णय घेतला. सुनैना, तो कठोर आवाजात म्हणाला, माझ्या बायकोचा फोटो सगळीकडे टाक. सोशल मीडिया, TV, वर्तमानपत्र सगळीकडे, आणि जाहीर कर, जो कोणी आदिती देशमुखला शोधून देईल त्याला 2 अब्ज रुपये बक्षीस. साहेब, इतकी मोठी रक्कम? सुनैना हादरली. मला पैशाची किंमत नाही. रुद्र डोळ्यातून आग ओकत म्हणाला, मला माझी बायको हवी आहे. क्षणात देशभरात बातमी पसरली. लोक हादरले. एका उद्योगपती आपल्या पत्नीकरता सगळं उधळून देतोय. ही बातमी कियारापर्यंत पोहोचली. तिने रागात रिमोट भिंतीवर आपटला. त्या गावंढळ मुलीसाठी? तिचे दात कटकटले. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्न देताना दोर सेल होताच आदितीने मनात ठरवलं, आज नाही पळाले तर कधीच नाही. माणसं बाहेर जातात ती खिडकीकडे धावली. टेबल ढकललेलं. श्वास रोखून वर चढली. शेवटी ती बाहेर पडली. एक ओसाड बाग, अंधार, शक्ती संपलेली. ती धावत रस्त्यावर आली. एका जुन्या फोन बूथजवळ थांबली. थरथरत्या हाताने नंबर डायल केला. हॅलो रुद्र. आवाज अगदी क्षीण. आदिती. रुद्रचा श्वास अडखळला. कुठे आहेस तू? मोठ्या पेट्रोल पंपाजवळ. एवढंच बोलून ती बेशुद्ध पडली. आदिती, आदिती. फोन कट झाला. रुद्र अक्षरशः वेड्यासारखा ओरडला. सगळे बॉडीगार्ड्स आत्ताच निघा. आणि त्या क्षणी कियारा गोदामात आले. आदिती नाही, फक्त थंड पडलेलं अन्न आणि पाण्याचा ग्लास. ती पळाली. कियाराचा चेहरा पांढरा पडला.